पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी। बंगालमध्ये ममता बॅनर्जी चौकार मारणार की भाजप सत्तेत येणार याची उत्कंठा। तमिळनाडूतही डीएमके गड राखणार का याकडे लक्ष। केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभेचाही आज निकाल। केरळात डाव्यांची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी। आसाममध्ये काँग्रेस परतणार की पुन्हा भाजप सत्तेत, पहा वेगवान निकाल एबीपी माझावर। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचाही आजच निकाल। एक्झिट पोलनुसार बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्यानं विजयी होण्याचा अंदाज, तर अक्षय कर्डिलेही गड राखण्याची शक्यता। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध। छाननीत 9 उमेदवारांचे अर्ज वैध, तर अपक्षांचे अर्ज बाद। विजयी उमेदवारांची आज होणार अधिकृतपणे घोषणा। परभणीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांचा उद्धव ठाकरेंना धक्का। परभणी जिल्हा प्रमुखाची तडकाफडकी बदली। संजय जाधव एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल। नसरापूरची केस किरकोळ हाणामारीची। नराधमाचा कोर्टात संताप आणणारा दावा। आधीच्या 2 गुन्ह्यात निर्दोष सुटल्यानं आरोपीला पश्चाताप नसल्याची चर्चा, तर गुन्ह्याचा तपास आता एसआयटीकडे। मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो आणि रील काढले तर दंडात्मक कारवाई। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा इशारा। सीसीटीव्हीची 24 तास नजर राहणार। मुंबईतील पवईमध्ये हिट अँड रनची घटना। भरधाव कारच्या धडकेत 4 जण जखमी। एका महिलेची प्रकृती गंभीर। 19 वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात। गुजरात टायटन्सचा अखेरच्या षटकात पंजाब किंग्सवर 4 विकेट्सनं विजय। पंजाबनं दिलेलं 164 धावांचं आव्हान गुजरातनं 19.4 षटकात गाठलं।